नमस्कार. अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण ओल्या नारळाच्या वड्या कशा बनवायच्या ते बघूया. त्यासाठी हा एक मी नारळ घेतलेला आहे. आपण 2 नारळाच्या वड्या करतोय. हा नारळ आपण असा फोडून घेऊ. फोडलेल्या नारळाचे छान असे तुकडे काढून घेऊ आणि ते बारीक असे तुकडे करून आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं बारीक वाटून घेणार आहे. 2 नारळापासून असा हा 2 वाटी चव नारळाचा निघालेला आहे. या 2 वाटी नारळाच्या चवसाठी आपल्याला 3 वाट्या साखर लागणार आहे. कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि कढई गरम झाली की त्यामध्ये आपण 3 वाटी साखर टाकून घेऊ. थोडंसं पाणी टाकू. आणि त्याच वाटीनं 1 वाटी दूध टाकू. साखर आणि दूध छान असा मिक्स करून घेऊ आपण. गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची. जास्त मोठा गॅस ठेवायचाच नाही, कारण की कढईला साखर ही चिकटू शकते. आता त्यामध्ये आपण हा मिक्सरमध्ये बारीक केलेला नारळाचा चव टाकूया. छान मिक्स करून घेऊ. एकसारखं याला हलवत राहायचंय. छान याला उकळी आलेली आहे. आता जरी हे पातळ दिसत असलं तरी हे जसं जसं घट्ट होईल तसं त्याला छान असा दाटसरपणा येतोय. बघा, पहिल्यापेक्षा थोडंसं घट्ट झालेलं आहे आता हे. बघा, ह्या ओल्या नारळाच्या वड्या खायला एकदम खुसखुशीत आणि खूप सुंदर लागतात. छान दाटसर होतंय आता हे मिश्रण. याचा असा छान असा गोळा होईपर्यंत इतपत आपल्याला ते घट्ट करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला वड्या थापायला पण त्यावेळेस एकदम सोपं जाईल. आता याच्यामध्ये आपण विलायची पावडर टाकूया. विलायची पावडरनं एकदम छान असा फ्लेवर येतो या वड्यांना.
आता इथं परातीला आपण तूप लावून घेऊ चांगलं. आणि या मिश्रणामध्ये पण आपण 2 ते 3 चमचे तूप टाकणार आहे. छान याला अजून एकदा आपण मिक्स करून घेऊ. बघा आता छान असा गोळा होईल इथपर्यंत आपल्याला हे मिश्रण चांगलं घट्ट झालेलं दिसून येते. अजून 2 मिनिट आपण परतून घेऊ हे. आता हे सगळं मिश्रण जे आहे हे आपण आता ह्या ताटामध्ये ओतून घेऊ. छान असं पसरून घेऊ. आणि आता वाटीच्या सहाय्यानं आपण याला छान असं थापून घ्यायचं एकसारखं. एकसारखी सगळीकडे जाडी येईल या पद्धतीनं आपल्याला हे छान असं पसरून घ्यायचे. आणि आता त्या चाकूच्या सहाय्यानं आपल्याला त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या. छान बनतायत वड्या. तर अशा पद्धतीनं बघा आपल्या ह्या वड्या पण तयार झालेल्या आहेत. तर ह्या ओल्या नारळाच्या अशा छान अशा खुसखुशीत अशा वड्या आपल्या तयार आहेत. खायला एकदम सुंदर लागतात. एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. तर माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.